वेलकम गाईज. आज आपल्यासोबत एक खूप स्पेशल गेस्ट आहेत. सध्या राज्याची परिस्थिती बघता मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आपल्याला सर्वत्र महाराष्ट्रात बघायला मिळतो आहे, त्याच्याशीच रिलेटेड एक व्यक्तिमत्व आज आपल्या वैचारिक कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आले आहेत. त्यांचं इंट्रोडक्शन देण्याची खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला आज गरज नाही, तरी मी तुम्हाला शॉर्टमध्ये त्यांचं एक इंट्रोडक्शन देतो. ते मराठा समाजाचं एक रोखठोक आणि प्रखर नेतृत्व आहे. ते आज एक सरपंच म्हणून फुलंब्री मतदारसंघामध्ये काम करत आहेत. जरांगे पाटलांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे आणि जेव्हाही समाजाला गरज होती तेव्हा त्यांनी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली आहे. चला तर त्यांचं स्वागत करूया. मंगेश साबळे साहेब, मी स्वागत करतो वैचारिक कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले. थँक्यू. सुरुवात करताना मला आवडेल की तुमची राजकीय सुरुवात कशी झाली ही आम्हाला सांगा. शिक्षण घेत असताना माझ्या परिवारावर एक संकट ओढवलं आणि त्यासाठी मी ग्रामपंचायतपासून मंत्रालयापर्यंत पायऱ्या झिजवल्या, मात्र कुठूनही मला रिस्पॉन्स मिळाला नाही. तेव्हा कुठेतरी माझ्या लक्षात आलं की आपल्या स्वतःसाठी आपल्यालाच लढावं लागेल, म्हणून मी स्वतः या क्षेत्रात उतरलो, उपोषण केलं, आंदोलन केलं आणि स्वतःसाठी भांडलो. तेव्हा मला न्याय मिळाला. तेव्हा माझ्या कुठेतरी लक्षात आलं की आपण स्वतःसाठी भांडलो नाही तर न्याय मिळत नाही, आणि तेव्हापासून या राजकीय क्षेत्रामध्ये मी काम करायला सुरुवात केली. आम्ही असं ऐकलं आहे, तुमचे याआधी भरपूर इंटरव्ह्यू झालेत, त्यामध्ये तुम्ही सांगता की मी पहिली निवडणूक अपक्ष लढलो. तुमचं अपक्ष लढणं आणि तुमचं काही समीकरण आहे का? आताही तुम्ही अपक्ष लढताय? नाही, मला हे पटत नाही ना. हे आता काल परवा मिरवणुका निघाल्या, उमेदवारी अर्ज दाखल झाले, यांच्याकडं गडगंज संपत्ती आहे. गोरगरीब कष्टकऱ्यांना लुटून यांनी हे पैसा कमावला आहे. मग हे ढोल ताशा, झेंडे, गाड्या, मोठमोठाले ताफे हे शक्ती प्रदर्शन करतात. हे शक्ती प्रदर्शन जनतेचं नाही, आपण केलेल्या कामाचं नाही, किंवा यांनी मागच्या 10 वर्षात 5 वर्षात जे कामं केले त्या गोष्टीचं नसतं, तर हे यांच्या पैशाचं शक्ती प्रदर्शन करतात. आणि म्हणून पार्टीसुद्धा मला कुठंतरी असं वाटतं की सक्षम उमेदवार पाहिजे, पैसा पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे. मग गरीब शेतकऱ्याच्या पोरांनी, गरीब सुशिक्षित पोरांनी कधी समोर यायचं, हे सगळे प्रश्न लक्षात घेऊन आपण स्वतः अपक्ष म्हणून उभं राहू शकतो, आपण स्वतः कामाच्या माध्यमातून निवडून येऊ शकतो. हेच उदाहरण कुठंतरी जनतेला, मला असं तरुणांना द्यावं असं वाटतं. तुम्ही प्रथमच अपक्ष म्हणून लढलात, सरपंच म्हणून तुम्ही निवडूनही आलात, त्यानंतर तुम्ही गावाचं एक विकासाचं मॉडेल तयार केलं असं तुम्ही वारंवार सांगता. ते नेमकं मॉडेल काय आहे विकासाचं तुमचं? बघा, मी ज्यावेळी अपक्ष उभं राहिलो तर 40-40, 50-50 वर्षापासून पक्षाची चाकरी करणारे लोक गावामध्ये राज करत होते. त्या सगळ्यांना मोडीत काढून जेव्हा मी अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला, तर मला साधा ग्रामपंचायतचा सदस्य म्हणजे पॅनलला जोडण्यासाठी माणूस भेटत नव्हता माझ्या. तर मी बरंच फिरलो गावामध्ये, पण कोणी माझ्याकडनं उभं राहायलाच तयार नाही. लोकांना वाटलं साला हे नवीन पोरगं आहे, हे काय करणार आहे, याच्याकडं पैसा नाही, हे गरीब आहे, हे परेशान आहे, ऑपरेशनमध्ये याच्या दुःखामध्ये हे परेशान आहे. पण मी राहिलो एकटा उभा. 1-2 मित्र होते, त्यांनी हिंमत दिली की आपण राहू करू. एकटा उभं राहिलो, निवडून आलो अपक्ष. 1000ची लीड या ठिकाणी आपल्याला 1000 मतदान पडलं. निवडून आल्यानंतर सर्वात अगोदर गावचे रस्ते, गावची स्वच्छता, गावच्या नाल्या, गावचं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फिल्टरची व्यवस्था, गावासाठी शौचालयाची व्यवस्था, तसं गावाच्या पोरांसाठी खेळण्यासाठी ग्राउंडची व्यवस्था, त्या ठिकाणी गावामध्ये डोंगरावर झाडं लावायचं असेल किंवा गावामध्ये व्यायामशाळेचं बांधकाम सुरू असेल, गावामध्ये लायब्ररीचं बांधकाम सुरू असेल, ग्रामपंचायत अंगणवाडी डिजिटल करणं असेल, शाळा डिजिटल करणं असेल, शाळेचं ग्राउंड, शाळेची झाडं, शाळेच्या इमारतीचं काम असेल, छोटे छोटे जे मायक्रो कामं असतात त्या कामाला मी सुरुवात केली. आणि या सर्वांचा निधीचा फायदा आपल्याला जनतेच्या टॅक्समधूनच या ठिकाणी मिळाला. दुसरी गोष्ट, अत्यंत बारकाईने बघितलं तर गावकऱ्यांना, शेतकऱ्यांना असे काही कामं हवे असतात ज्या कामांमधूनच त्यांची जास्त लूट होत असते. जसं की गायगोठा असेल, श्रावण बाळाची फाईल असेल, विहिरीची फाईल असेल, या सगळ्या फाईली करत असताना प्रचंड मानसिक त्रास त्यांना होतो. त्यांना एखादी फाईल करायची तर असं वाटतं, अरे बापरे, आता काय, कशी फाईल होईल. एखाद्या साधा ग्रामपंचायतमध्ये काही काही येतात नागरिक, तर घाबरतात ते की बाबा बोलू की नको बोलू. म्हणजे एवढं त्यांच्यावर असं डिप्रेशन टाकलेलं आहे, एवढं चित्र असं बनवलं आहे की तुम्ही पैसे दिल्याशिवाय काम होणार नाही, तुम्हाला पैसा द्यावाच लागतो, तुम्ही गुन्हेगार आहात,
तुम्ही गुन्हेगार आहात, तुमचं काम जर करायचं असेल तर तुम्हाला पैसे द्यावं लागेल, तुम्ही नियमात बसत नाही पण मी करून देतो. अशा एक ना अनेक गोष्टी त्यांच्या डोक्यात मागच्या कित्येक वर्षापासून घातलेल्या आहेत. मी आलो तर अगोदर ओपन ग्रामसभा घेतल्या, गावकऱ्यांशी संवाद साधला, महिलांची ग्रामसभा घेतली, गावात व्यसन असतील कमी अधिक प्रमाणात ते थांबवण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला, पोलीस प्रशासनाची मदत घेतली आणि जे सुशिक्षित युवक आहेत त्यांची मदत घेतली, महिलांची मदत घेतली, ज्येष्ठ नागरिकांचा सल्ला घेतला आणि गावामध्ये एक आनंदी वातावरण कसं तयार होईल, सगळ्यांचे कामं कसे होईल, जात पात धर्म पक्ष न बघता सर्वांचे समान कामं कशी होतील असा एक पायगंडा मी पाडला. माझं गाव आनंदात सुखात आहे आणि गावात विकासही व्यवस्थित सुरू आहे. सरपंच पदावरती तुम्ही असतानाच तुमचे बरेचसे आंदोलनं खूप गाजलेले आहेत. अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रभरात तुमचे ते आंदोलनं पोहोचलेले आहेत. त्यातलंच एक आंदोलन म्हणजे तुम्ही सलीम अली सरोवरमध्ये जलसमाधी आंदोलन तुम्ही केलं होतं. त्यामागचा हेतू काय होता आणि ते आंदोलन कशासाठी होतं? आमच्या तिकडे पाऊस जास्त झाला होता आमच्या सर्कलला. तालुक्याच्या ठिकाणी तहसीलला आम्ही आंदोलन सुरू केलं होतं की बाबा आम्हाला नुकसान भरपाई द्या. मक्काच्या कणसाला ते पालं उगले होते, मक्काचं दाणे असे उगून आले होते, कपासी पण भयंकर नुकसान होतं त्यावेळी. मग आम्ही उपोषण केलं तर त्या मॅडम काही बाहेर यायला तयार नाही, तहसीलदार मॅडम आमच्याकडं. 1-2 दिवस 3 दिवस आम्ही उपोषण केलं, मॅडम येऊन बघायला तयार नाही. उपोषणाचा 3रा दिवस होता. मग आम्ही चढलो त्या तहसीलच्या गेटवर चढलो. पहिल्या दिवशी शर्ट काढलं, दुसऱ्या दिवशी पॅन्ट काढली आणि तिसऱ्या दिवशी म्हणलं अंडरपॅन्ट पण काढतो म्हणलं, नाहीतर बाहेर या म्हणलं. तर ते मॅडम असं गाडीत बसून लपून निघून गेल्या आणि रजा टाकून दिली त्या तहसीलदार मॅडमनी. मग आम्ही तिथून उठलो आणि इकडं सलीम अली सरोवरात पाण्यात औषधाचं डबं घेतलं, एक भोंगा घेतला आणि तिथं घोषणा देत बसलो तिथं. आणि विभागीय आयुक्तांचे कान उघडण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं की बाबा आमचा आवाज तहसीलदार ऐकत नाहीये, म्हणून आम्ही तुमच्या बाजूला येऊन या ठिकाणी बसलो. आमचा ऐका, आमच्या मक्याचे दाणे उगून आले, आमची दिवाळी आहे आणि आम्हाला खायला काही नाही आहे, आम्हाला नुकसान भरपाई द्या. त्याच्यानंतर लगेच पंचनामे सुरू झाले, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील मिळाली. अशा पद्धतीचं ते आंदोलन होतं. यानंतर तुमचं पुन्हा अजून एक आंदोलन गाजलं होतं, ज्यामध्ये तुम्ही पैशांची माळ घातली होती आणि तहसील कार्यालयामध्ये तुम्ही पैसे फेकत होते आणि तुम्ही काहीतरी घोषणाही दिलेल्या होत्या. तर ते काय होतं? पैसा शेतकऱ्यांकडनं घेतला जातो हे सगळ्यांना माहिती आहे, पूर्ण महाराष्ट्रात माहिती आहे की पैसे घेतात. मात्र याच्यावर बोलायला तयार कोणी नव्हतं. मी नवीनच सरपंच झालो, माझ्या ही गोष्ट लक्षात आली की भरमसाठ पैसा या टेबलाखालून इथं अधिकाऱ्यांकडे जातोय. मी त्याला विरोध केला. सुरुवातीला मी कॉम्प्रोमाइज केलं की बाबा थोडेफार घ्या, जाऊ द्या, शेतकऱ्याची कामं आहेत, असा प्रोपगेंडा होता किंवा दिल्याशिवाय होतच नाही. मात्र टक्केवारी अत्यंत जास्त असल्यामुळं मी त्यांना विरोध केला आणि ते पैसे टेबलाखालून न देता पूर्ण महाराष्ट्रासमोर त्यांच्या कार्यालयासमोर उधळून दिले की हे घ्या पैसे. त्यावेळी शिंदे साहेबांनाही म्हटलं होतं की हे जे पैसे आहेत हे बारमध्ये नाचणाऱ्या बाईंवर तुम्ही असं बार फोडले, लहानपणी आम्ही असं ऐकलंय की तुम्ही बार फोडले, तर त्या नाचणाऱ्या बाईवर जे पैसे फेकले जातात ते पैसे नाही, तर शेतकऱ्याच्या कष्टानं घामानं कमवलेला हा पैसा आहे, शेतकऱ्यांना रक्ताचं पाणी करून कमवलेला हा पैसा आहे आणि ह्या अधिकारी पैसा मागतायत तर हा घ्या पैसा. अशा पद्धतीनं पैसे उधळले तर बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फायदा झाला, तालुक्यामध्ये फायदा झाला, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, तिकडं नांदेडमध्ये त्या साईडला फायदा झाला. आणि आम्हाला बरेच फोन आले की बा तुमच्यामुळं तुमचं नाव सांगितलं की आमचं काम व्हायला लागलं आहे. मला कुठेतरी वाटलं की आपण हा जो निर्णय घेतला आहे तो अत्यंत योग्य आहे. कुठल्याही नेत्याच्या मागं गेलं, कुठल्याही नेत्याचा पक्षाचा झेंडा घेतला तरी ते गुपचूप यादी देऊन टाकतं व्हिडिओकडं आणि सांगते की एवढे एवढे पैसे देऊन टाक. त्यापेक्षा असं बंडखोरी करून काम केलेलं मला कधीही पटतं. यानंतर जेव्हा जरांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी जे उपोषण चालू होतं अंतरवाली सराटी येथे, ते अचानक पोलिसांकडून त्यांच्या आंदोलनावरती लाठीचार्ज केला गेला. त्याचा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला बघायला मिळाला. त्या आक्रोशामध्येच एक नाव तुमचंही कायम चर्चेत राहिलं, कारण तो महाराष्ट्रभराचा आक्रोश एकीकडे होता आणि तुमचा आक्रोश त्या सगळ्यांमध्ये एकीकडे होता. नेमकं काय भूमिका होती तेव्हा, काय प्रसंग होता? हे बघा, त्या गोष्टी ज्या होत्या त्यावेळेचा प्रसंगही तसाच होता. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या अनुयायांच्या डोक्यात लाट्या काट्या टाकून त्यांना गोळ्या टाळून हे त्यांचं रक्त या स्वराज्याच्या मातीत सांडण्यात आलं. हे कदापि आम्ही सहन करणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराजांनी अख्खं आयुष्य घालवलं हे स्वराज्य उभं करण्यासाठी, त्या स्वराज्यामध्ये त्यांच्या अनुयायांच्या डोक्यात तुम्ही लाठ्या टाकत असाल तर हे शांतपणे आम्ही बघून घेणार नाही. हा तो आमचा उद्रेक होता आणि प्रचंड असं मोठं ते प्रकरण होतं.
समाजासाठी लढणाऱ्या, समाजाला आरक्षण मागणाऱ्या एका व्यक्तीवर, सामान्य माणसावर त्या ठिकाणी ते दडपण्याचं काम त्या ठिकाणी स्थानिक नेत्यांकडनं करण्यात आलं होतं. आणि याचा उद्रेक नक्कीच पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये नव्हे तर महाराष्ट्रातले जे देशाबाहेर लोक राहतात त्यांच्यामध्ये सुद्धा बघायला मिळाला. त्यांनी सुद्धा फोन करून सांगितलं की हे चुकीचं आहे आणि तो असंतोष या ठिकाणी आम्ही व्यक्त केला. त्याची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर झाली. नक्कीच ते भावनिक कृत्य होतं, पण ते गरजेचं होतं. त्या भावनिक कृत्यामध्ये तुमचं एक मोठं नुकसान झालं असं म्हणता येईल. नुकसान काय झालंय माझं? समाजा गाडीचा विषय म्हणताय. हां, गाडीचं. हे बघा, मी जेव्हा उभं राहिलो राजकीय क्षेत्रात 4 वर्ष झाले मला, तेव्हा माझ्याकडे काही नव्हतं. काहीच नव्हतं माझ्याकडं. एक मोटरसायकल होती, तीही विकून टाकली मी. पप्पाची मोटरसायकल होती, लॅपटॉप होतं, तेही विकलं. काही नव्हतं माझ्याकडे. मी सुरुवात केली तेव्हा मित्रांची अशी प्रकरणं, मित्रांची अशा सगळे कामं केल्यानंतर हळूहळू चर्चा झाली, ओळख झाली आणि हळूहळू मित्रांनी सांगितलं की आता तू थोडंसं चर्चेत झाला आहे, मोठा झाला आहे, फिरायला लागला आहे, आता तुला सेफ्टीची गरज आहे, तू कोणालाही काहीही बोलतो, कोणालाही बेधडक शिव्या देतो, अधिकाऱ्यांनाही मारतो, बोलतो, तुलासुद्धा आता फिरायला. पोरांनी एक गाडी घेऊन दिली होती आणि ती गाडी समाजाने घेऊन दिली होती आणि समाजासाठी ती गाडी गेली याचा मला अभिमान वाटतो. त्या गाडीचा दुसरा काय फायदा असू शकला असता? दुसरं काय नाव त्या गाडीनं कमवलं असतं? एवढं नाव महाराष्ट्रामध्ये माझं त्या गाडीमुळं गेलं. तेवढं हे आज जिल्हा परिषद सदस्य आणि आमदार करोडो 25-25, 30-30 कोटी रुपये खर्च करताय. बिचारा त्या 15 लाखाच्या गाडीनं पूर्ण महाराष्ट्रात मला पोहोचवलं. मला नुकसान माझं काही झालेलं नाही आणि हेतोही माझा तसा काही नव्हता. एक भावनिक ते कृत्य होतं, उद्रेक तो होता आणि तो आम्ही त्यावेळी व्यक्त केला. या सगळ्या प्रकरणानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटलांवरती अगदी खालच्या लेवलला जाऊन काही टिप्पणी केली. त्यानंतर तुम्ही डायरेक्टली मुंबईला पोहोचलात आणि त्यांच्या गाडीची तोडफोड झाली. हे बघा, समाजासाठी जीवाचं रान करणारे आपण महावीर बघितलेत, समाजासाठी जीवाचं रान करणारे मावळे आपण बघितलेत. त्याच पद्धतीनं समाजासाठी लढणारे सन्माननीय मनोजदादा उपोषण करत होते आणि उपोषणावेळी त्यांना वाईट भलतं सलतं बोलण्याचं काम ते गुणरत्न करत होते. त्यांना समजावून देखील सांगितलं, पण ते ऐकायच्या मानसिकतेत नव्हते. एवढा मोठा समाज आहे आणि समाजाच्या भावना दुखवायचं काम जर का तुम्ही करत असाल तर आम्हालासुद्धा भावना आहेत, आमचासुद्धा समाजाशी काहीतरी नातं आहे, आमचंसुद्धा समाजाविषयी काहीतरी देणं लागतं. मग त्यावेळेचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका आदेशावर मुंडकं तुटलं तरी लढत होते. आपण आपल्या या कलियुगातील छत्रपती शिवाजी महाराजांसाठी, मनोजदादासाठी का लढू नये? का त्यांच्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहू नये? हा कुठेतरी विचार होता आणि भलतं सलतं बोलणाऱ्या व्यक्तीला सबक शिकवण्यासाठी तो घेतलेला एक धाडसी निर्णय होता. त्या सगळ्या प्रकरणानंतर तुम्हाला पॉलिटिकल लोकांकडून म्हणा, राजकीय नेत्यांकडून म्हणा किंवा प्रशासनाकडून, पोलीस वगैरे यांच्याकडून असं दबाव तंत्र वापरलं गेलं? तंत्र येतं मला आजही, रोज दबाव तंत्र येतं. इकडनं तिकडनं कामं माझ्या अडवण्यात येतात, कामं थांबा, पण अधिकारी ऐकत नाही ना. कुठल्याही मंत्र्यांना, आता मी तुरुंगात गेलो, मागच्या वेळी 14 दिवस तुरुंगात होतो, तर या पॉलिटिकल लोकांनी फोनं केले, माजी जिल्हा परिषद सदस्यांनी, आमदारांनी, खासदारांनी फोनं केले की ते पोरगं लयच जास्त झालं आहे, त्याला आता CA देऊ नका, रिपोर्ट देऊ नका आणि मध्येच ठेवा ना. पण न्यायव्यवस्था आहे ना, अधिकारी लोक आहे, अधिकारी लोकांना माहिती आहे हे सामान्यासाठी लढतंय. अधिकारी लोकांना माहिती आहे आपण पैसे मागितले म्हणून हे पैसे उधळतंय. अधिकारी लोकांना माहिती आहे यांचा माणूस उपोषणाला बसलाय, 9वा दिवस आहे, 2दा चक्कर आली, आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून हे खुर्ची जाळते. अधिकारी लोकांना माहिती आहे मी जे पाऊल उचलतो ते माझ्यासाठी कधीच नसतं. मी आजपर्यंत माझ्या स्वतःसाठी एक साधी NC सुद्धा माझ्यावर बांधाऱ्याची, कुठं शेतकरी माणूस आहे मी, दाखल नाही आहे, भांडणाची दाखल नाही आहे, कुठलं काय राडा केलेलं नाही. पण जे गुन्हे माझ्यावर आहे, ज्या कलमा माझ्यावर टाकले त्या समाजासाठी आहे. समाजासाठी फासावर जायला सुद्धा तयार आहे, अशी भूमिका आमची नेहमीच आहे आणि मला ते आवडतं. कारण मी माझ्या स्वतःसाठी लढलो तर मला परिणाम दिसले आणि म्हणून आता इतरांसाठी लढायची माझी अपेक्षा आहे, इच्छा आहे. या सगळ्या प्रकरणातून जेव्हा तुम्ही बाहेर आलात तेव्हा लोकसभा निवडणुकींचे अनाऊन्समेंट वगैरे झाली होती, सगळ्या गोष्टी जवळजवळ आलेल्याच होत्या. त्यानंतर तुम्ही लोकसभा इलेक्शन लढवायचं ठरवलं. तुम्ही तेव्हा जालना मतदारसंघच का निवडला? लोकसभा इलेक्शन लढायचं का ठरवलं? जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एक उमेदवार होते जे 25 वर्ष खासदार होते, दुसरे उमेदवार होते जे तगड्या पक्षाकडून होते, तगड्या पार्टीचे होते. मात्र सामान्याचा तिथं कोणी उमेदवार नव्हता.
संघर्ष टोकाचा होता. मनोजदादांनी नाही सांगितलं होतं उभं राहायला, पण मला असं वाटत होतं की या दोघांपेक्षा आपण काहीतरी वेगळं आहोत. काय माहित आता ते माझं शिक्षण आहे का काय बोलत होतं मला, नाही या माणसापेक्षा तू हुशार आहे, या माणसापेक्षा तू जास्त तिथं मुद्दे मांडू शकतो, तू जास्त चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. कारण मी बघतोय त्यांना लहानपणापासून त्यांनी काहीच काम केलेलं नाही. गावात येणं नाही, भेटणं नाही, लोकांशी संपर्क नाही, लोकांचे कामं नाही. आणि जे आहेत ते आमदार झाले, 10 वर्ष मजा मारली, पुन्हा 10 वर्ष मजा मारण्यासाठी आमदार खासदार होण्यासाठी रिंगणात येत आहेत. पण मला कुठेतरी वाटलं की सामान्याची तळमळ म्हणून आपण पर्याय म्हणून त्या लोकसभेला उभं राहावं. मात्र काहीतरी गफलत झाली. दादांचाही या ठिकाणी काहीतरी नाविलाज झाला की त्यांना पाठिंबा देता आला नाही. आणि मलाही लढण्याची इच्छा होती, मी लढलो. आणि पण एक गोष्ट त्या निवडणुकीतून लक्षात आली की एक साधा सरपंच पोरगा, साधा शेतकऱ्याचा पोरगा चांगला फटका या प्रतिष्ठित लोकांना देऊ शकतो, प्रस्थापित लोकांना देऊ शकतो. तुम्ही जेव्हा निवडणुकीचे जेव्हा प्रचार वगैरे चालू होतं, प्रचारादरम्यान मतदारांनी तुम्हाला स्वतः पैसे गोळा करून निवडणुकीत मदत करण्याचा प्रयत्न केला अशी चर्चा आहे. हे खरं आहे? लाईव्ह केलं आम्ही. ज्या ज्या लोकांनी पैसा आणून दिला तिथं लाईव्ह केलं की बाबा या बाबांनी 10,000 दिले, या बाबांनी 5,000 दिले. बघा, पैसा हा महत्त्वाचा भाग आहे. निवडणुकीसाठी पैसा लागतं. कारण की आपण निवडणूक लढत असताना आपले बघा, आता मी यावेळेस आमदारकीला फॉर्म भरला तर मी शांततेत आलो. माझे 4 मित्र होते, गेलो मध्ये फॉर्म भरलो. मला खूप जणांचे फोन आले, भरपूर फोन आले. त्यांनी सांगितलं की आम्ही येणार आहे, निवडणूक फॉर्म अर्ज दाखल करण्याच्या दिवशी आम्हाला कळवा. मात्र ज्यावेळी मी लोकसभेला फॉर्म भरला तर मी बघितलं बीड, उस्मानाबाद, नागपूर, नांदेड, परभणी इथून 2-2, 4-4 लोक मोटरसायकलवर आले होते. म्हणजे स्थानिक नव्हते एवढे, पण बाहेरून एवढे आले होते. उन्हातानाचे 4 वाजेपर्यंत माझ्यासाठी तिथं थांबले. त्यांना जेवायला मिळालं नाही, त्यांना पाणी मिळालं नाही, स्वतःचा खर्च त्यांनी केला, माझ्यासाठी आले, धावपळ करत आले. मी त्यांना गडबडीत बोलूसुद्धा शकलो नाही. प्रत्येकाला बोलणं त्यावेळी शक्य नव्हतं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की सालं एवढं लांबून हे लोक येतात आपल्यासाठी, एवढं प्रेम यांचं आपल्यासाठी आहे, एवढी तळमळ यांची आपल्यासाठी आहे, त्यांना खर्चात टाकण्याची काय गरज आहे. म्हणून आम्ही आता लोक बोलवलं नाही, शांततेत गेलो, फॉर्म टाकला. कारण आम्हाला माहिती आहे त्यांचा आशीर्वाद आपल्याला आहे. त्यांना माहिती आहे सक्षम उमेदवार आहे, आपल्यासाठी काहीही करू शकतो. पण शक्ती प्रदर्शन करण्याची आम्हाला गरज नाही. आमचं शक्ती प्रदर्शन हे मतदानातून दिसेल, ही भावना आमची आहे. आणि बऱ्याच जणांनी आम्हाला मदत केली. काही गाड्यांची मदत, काही पेट्रोलची मदत, काही पैशाची मदत. आणि त्याच मदतीतून आम्ही त्या इलेक्शन लढू शकलो, त्याचा खर्च झापवू शकलो. लोकसभेचा जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा तुम्हाला 1,55,000चे वर मतदान तुम्हाला मिळालेलं होतं. आणि या सगळ्यांमध्ये एक चर्चेला उधाण आलं की रावसाहेब दानवेंचा पराभव मंगेश साबळे साहेबांमुळे झाला. हे या गोष्टीला कितपत योग्य मानतात? बघा, जनतेनं त्यांचा पराभव केला आहे. त्यांना जास्त गुरमी चढली होती, गुरमीत ते बोलत होते, गुरमीत वागत होते. त्यांना असं वाटत होतं की मी राजा आहे, मला कोणी हरवू शकत नाही. हा त्यांचा अति झालेला माज जनतेने जिरवला. त्यात मी त्यांना पाडलं असं म्हणणं योग्य ठरणार नाही. कारण मलाही लोकांनी पाडलंच ना. 1,56,000 मतदान मिळेल, मी निवडून आलो नाही. पण त्या 1,56,000 मतदारांसाठी मी आज खासदार आहे. त्यांचं काम करणं, त्यांचे फोन घेणं, त्यांच्या सुखादुःखात जाणं हे माझे कर्तव्य आहे. तसं मागच्या 35 वर्षापासून 25 वर्षापासून त्यांना जे लोक मतदान देत होते त्यांच्या कार्यात जाणं, त्यांच्या सुखदुःखात जाणं हे त्यांचं कर्तव्य होतं. ते गेले नाही म्हणून लोकांनी त्यांना पाडलं. आणि हे जे निवडून आले हे परिस्थितीवश निवडून आले. एक मराठ्यांवर असेल किंवा इतर जातींवर असेल पर्याय नव्हता, दडपण होतं की नाही बा आता याला घालवायचं म्हणल्यावर याला आता कोणाला तर बसावं लागेल ना त्या खुर्चीवर. म्हणून धाकामारी या दोघांच्या भांडणात माझ्या आणि त्यांच्या माझ्या आणि यांच्या हे तिसरंच निघू नये म्हणून मलाही सोडलं आणि सरळ तिकडं मतदान मारलं आणि त्या बाबाला निवडून दिलंय. पण त्यावेळी लोकांच्या भावना होत्या, दबलेल्या होत्या, काहीतरी परिणामकार त्यांच्या मागं कारण होतं. पण यावेळी तसं होणार नाही. यावेळी मनोजदादा जाहीर करतील आणि नक्कीच फुलंब्रीमध्ये परिवर्तन दिसेल. लोकसभा इलेक्शन नंतर जरांगे पाटलांनी आत्ता लेटेस्टमध्ये जे आपलं उपोषण झालं मराठा समाजाचं, तेव्हा कोणत्याही राजकीय पक्षांनी तिथे हजेरी लावली नाही किंवा दुर्लक्ष केलं गेलं, प्रशासनाकडूनही आणि राजकीय नेत्यांकडूनही. या सगळ्यांमध्ये असं वाटतं का की हे एक षडयंत्र करून डावलण्यात येतंय? माझी मनोजदादाला विनंती आहे की आपण यावेळी आता हे जे आपल्याकडे चाबरे लोक पळत येत आहे, ज्यावेळी उपोषण झालं त्यावेळी का आले नाही? ज्यावेळी तुमच्यावर SIT लावण्यात आली दादावर त्यावेळी का बोलले नाही?
ज्यावेळी दादांना गरज होती, आता लेटेस्ट लास्ट उपोषण झालं त्यावेळी दादा 2 वेळेस चक्कर येऊन पडले, कोणी नव्हतं तिथं बघायला, कोणी आलं नाही, आमदार खासदार आला नाही, आमदार खासदाराचा मुलगा आला नाही, हा जिल्हा परिषद सदस्य आला नाही, माजी सभापती तिथं आला नाही. आता निवडणूक आली तर तुम्हाला दादा दिसत आहे, आता मंत्री संत्री रात्री पालकमंत्री 2-2 वाजेपर्यंत जाऊन त्यांना भेटताय. मात्र ज्यावेळी त्यांना गरज होती त्यावेळी तिथं कोण होतं? सामान्य समाज होता. ज्या समाजाचे पोटतिडकीने प्रश्न दादा मांडतायत तो समाज त्या ठिकाणी होता. हे प्रस्थापित लोक, नेत्यांची चाटुगिरी करणारे, पक्षाची चाटुगिरी करणारे, आता पक्षाने यांना डालवलंय, आता पक्ष आता रडायला लागले. हे आत्ताशी तर रडायला लागले, अजून बघा काय काय होतं समोर समोर. आता हे रडायला लागले म्हणून यांना सराटीची वाट दिसायला लागली. पण मात्र मनोजदादांना विनंती आहे, जे समाजासाठी लढले, समाजासाठी खंबीरपणे उभे होते, तुमच्यासाठी तुमच्या प्रत्येक आवाजाला आवाज देऊन पुन्हा उभा राहतील, शेवटपर्यंत तुमच्या खांद्याला खांदा देऊन तुमच्यासोबत राहतील, अशाच लोकांना आपण संधी देऊ. नाहीतर काय गरज चालली नाही त्या निवडणुकी वाचून. जर या 150-200 लोकांमुळे 10 कोटी समाज उद्ध्वस्त होत असेल आणि हे पुन्हा या समाजाला लुटून खाणार असतील, यांना कशाला आमदार व्हायचं आहे? आमदार होण्यासाठी एवढे 4-5 हजार लोक तिथं लाईन लावायला लागले. आमदार होणं म्हणजे नेमकं काय करणं? आमदार होणं म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये जेवणं, 5 स्टार हॉटेलमध्ये झोपणं, मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरणं असंच वाटतंय ना? अरे 24 तास जनतेचं काम करावं लागतं. आज तो माणूस साधं सरपंच पद नसताना 24 तास 48 तास मुलाखती घेत आहे, सामान्यांचे कामं करत आहे. त्यापेक्षा जास्त काम या आमदार लोकांनी करायला पाहिजे. नाही तर ही खूप मोठी जबाबदारी आहे. ही जबाबदारी प्रत्येकाला पेलता आली पाहिजे. नाही तर मग यांना आई अशी करायची आहे, पुन्हा तिकडून तिकीट मिळालं नाही सभापत्याला, माझी बांधकाम सभापत्याला, मग इकडं यायचं, पायथ्याशी बसायचं, दादा करायचं, निवडून यायचं, पुन्हा सत्तारकडे पळून जायचं. असे हे कारनामे करायला लागले. मी दादांना परत सांगतोय, एक वेळ निवडणूक नाही लढवली तर चालेल, एक वेळ आम्हाला तिकीट नाही दिलं तर चालेल, मात्र अशा लोकांना जवळ घेऊ नका जे समाजाचं वाटोळं करतील. आज तुमच्या नावावर निवडून येतील आणि उद्या तुम्हालाच विकून खातील. असे काही लोक सध्या तुमच्या पायथ्याशी लोळवण घेत आहे. त्यांच्यापासून दादांनी सावध राहावं एवढीच एक विनंती. जरांगे पाटील 20 तारखेला जो निर्णय घेणार होते त्यामध्ये समजा आमदार उमेदवार द्यायचे की नाही द्यायचे हा निर्णय 20 तारखेला होणार होता. पण त्या दिवशी पूर्ण मिक्स्डअप भूमिका घेतल्या गेली. म्हणजे काही ठिकाणी उमेदवार द्यायचे, SC STच्या ठिकाणी एक उमेदवार सिलेक्ट करून त्यांना पाठिंबा द्यायचा आणि काही ठिकाणी पाडायचे. तर यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे का समाजामध्ये? नाही, संभ्रम वगैरे काही नाही. बघा, संभ्रम हा असायलाच पाहिजे राजकारणात. समाजासमोर बैठक घेऊन माहिती दिली ना, सुरुवातीला उभे करायचे तेव्हा 2 तास उभं राहून बोलले ना, कसं करायचं, काय करायचं, कुठल्या पद्धतीनं करायचं समजून सांगितलं ना. मग राजकारणात संभ्रम पाहिजे ना. राजकारणात सुद्धा असं उघड्यासारखं वागलं तर मग लोक फायदा घेतात. आता राजकारणाचे चाणक्य म्हणून शरद पवार साहेब आहेत, त्यांना सुद्धा कळा ना इथं काय चाललंय. फडणवीस आहे, त्यांना सुद्धा कळा ना इथं काय चाललंय. अशी मुडी दाबून धरली आहे बाबानं. सगळा महाराष्ट्र परेशान आहे. सगळ्या महाराष्ट्राच्या राजकीय तज्ज्ञांचं लक्ष लागून आहे ना नेमकं 30 तारखेला काय घडणार आहे. कोणी म्हणतं उभं करणार नाही, कोणी म्हणतं उभं करणार आहे, कोणी म्हणतं पाडणार आहे, कोणी म्हणतं ST SCला देणार आहे. बघा किती छान समीकरण जुळवलंय. ज्या ठिकाणी मराठ्यांचं 1 लाखापेक्षा जास्त मतदान आहे तिथं उभं करायचं. ज्या ठिकाणी ST SCच्या जागा आरक्षित आहे तिथं त्यांच्या जागा म्हणून त्यांना सरळ हाताने पाठिंबा द्यायचा. मुस्लिम बांधवांना सुद्धा सोबत घ्यायचं. एवढं साधं सोपं गणित आजपर्यंत कोणाला जमवता आलेलं नाही. आणि हे गणित सत्तेसाठी नाही, सत्तेची खुर्ची बळकवण्यासाठी नाही, तर सामान्य शेतकऱ्याच्या पोरांना त्या विधिमंडळात पाठवण्यासाठी आहे. आणि म्हणून हा संभ्रम, हा सस्पेन्स 30 तारखेपर्यंत काय, मला तर वाटतं 30 तारखेलाही सुटणार नाही. 4 तारखेला आपल्याला कळेल मुख्य भूमिका दादांची काय असेल ते. आणि आता विधानसभेच्या तोंडावरती ना एक असा संभ्रम तयार झालाय भाजपकडून, म्हणजे भाजपकडून करण्यात येतोय किंवा राजकीय विश्लेषकांचं असं मत आहे की असा संभ्रम भाजपच क्रिएट करते की मराठा समाज वर्सेस भाजप या प्रकारचं एक सिनॅरिओ तयार करण्यात येतोय महाराष्ट्रामध्ये. त्याचा ओबीसी वोटर एक मेन पर्पज असू शकतो. तर त्याचा काही परिणाम आपल्या सीटवरती होईल का? जरांगे पाटलांच्या सीटवरती होईल का? नाही, पाटलांच्या सीटवर काही परिणाम होणार नाही. दादांनी जे उमेदवार उभे केले, मुस्लिम समाज असेल, इतर 18 पगड जाती असेल, मराठा समाज असेल, एकमुखानं त्या उमेदवाराला पाठिंबा देतील, निवडून आणतील. त्याच्या मागचे कारण आहेत. त्याच्या मागचं कारण असं की पक्षांनी ज्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे ते करोडपतीची औलाद आहे. त्याचा बाप आमदार आहे, त्याची आजोबा खासदार आहे, आता त्याचं पोरगं जिल्हा परिषद सदस्य आहे, ते स्वतः पालकमंत्री आहे, ते आमदार खासदार मंत्री, त्यांच्याच पोराला तिकीट आहे, ज्याच्याकडे करोडोची संपत्ती आहे. आणि म्हणून
बिग बॉस पाहिलं ना तुम्ही, सूरज चव्हाण निवडून आला ना, हो. गरीब आहे ना ते माणूस. म्हणजे गरीबाचं ट्रेंड सध्या सुरू आहे. जरांगे पाटील गरीब आहे, आम्ही गरीब आहे. गरिबांना आता लोक पुढं आणायला लागलेत. हे श्रीमंताचं आता लोकांच्या लक्षात आलंय, हे घड्याळ घालते 50 लाखाची, गाडी घेते 1 कोटीची, सुटाबुटात येते, 5 वर्षाला निवडणूक असली तरच येते. आमच्या इकडचं एक बहादर 4-5 महिने निवडणुकीला बाकी असले का गावागावात फिरतंय, बॅनर लावतंय, पण 4.5 वर्ष गायब राहतंय ना. आता हे लोकांच्या लक्षात आलं आहे आणि हे मोबाईलमुळं लक्षात आलं आहे. मोबाईलमुळं हा प्रचंड बदल झालेला आहे, सेलफोनमुळं हा बदल झालेला आहे. आणि म्हणून आता समाजाच्या लक्षात आलेलं आहे की कसे उमेदवार असले तर गरीब घरातले असणार आहे. गरीब घरातल्या उमेदवाराला जरांगे पाटील संधी देत आहेत. तशी तर संधीच मिळत नव्हती ना. आता मला राजकारणात यायचं, मला कुठं संधी आहे, मला कुठला पक्ष तिकीट देतोय, मला ते घुसूच देत नाही ना त्या ताफ्यामध्ये. त्यांचा चक्रव्यूह एवढा पक्का आहे, विरोध करणार, सभागृहात एकमेकांना शिवीगाळ करणार, पण कॅन्टीनमध्ये आलं की गोड गोड बोलणार, तुमच्या मुलाला आम्ही पाठिंबा करू, आंदोलन तुम्ही आमच्या मुलीला पाठिंबा करा, अशा तडजोडी त्यांच्या असणार. म्हणजे एक तर तू आला तर चालतंय, मी आला तर चालतंय, कारण मी आल्यावर माझं टेंडर तुला देतो, तू आल्यावर तुझं टेंडर मला दे. मात्र आपल्या दोघांमध्ये तिसरा घुसता कामा नाही, असं काँग्रेसचं आणि भाजपचं सुरू आहे. म्हणून आता सामान्य शेतकऱ्याचे पोरं त्या विधिमंडळात जातील या अपेक्षानं जे जरांगे पाटील उमेदवार देतील त्या उमेदवाराला सामान्य घरातील मतदार मतदान करून त्या विधिमंडळात पाठवतील, अशी नक्कीच आम्हाला कुठेतरी अपेक्षा आहे. आत्ता बोलता बोलता तुम्ही बोलले की मी उमेदवारीचा फॉर्म भरला. नेमकं कोणत्या मतदारसंघातून भरला आणि तोच मतदारसंघ का निवडला? माझा फुलंब्री मतदारसंघ आहे, जिथं माझं गाव ग्रामपंचायत आहे. आणि तिथून भरण्याचं कारण असं की होम ग्राउंड, माझं होम पिच ते आहे. मी कामंही बरेच केलेले त्या ठिकाणी. मागच्या 4 वर्षापासून विविध मतदारसंघातील डिप्यांचे प्रश्न, गायगोठ्याचे, विहिरीचे प्रश्न असतील, मी म्हणत नाही मी कामं केले, मी फोन केला की ते होऊन जातं. असं काही मेहनत एफर्ट त्याला लागत नाही काम करायला. फोन आला की तो आंदोलनांचा परिणाम असू शकतो. हा, आंदोलनाचे हे परिणाम आहेत. कुठल्या पक्षाचा झेंडा न घेता, नेत्याच्या चपलाबुटं न उचलता स्वतः माणूस काहीतरी करू शकतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य मला आठवतं की राज्य छोटं असलं तर चालतं, पण ते स्वतःचं पाहिजे. आणि म्हणून ते स्वतःचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आणि विशेष म्हणजे गावचा सपोर्ट माझा तालुक्यातून मला आहे. माझं पूर्ण गाव, अजून उमेदवार डिक्लेअर झाले दोन्ही पक्षाचे, पण अजून गाव असं एकसंघ आहे. विचार करतंय माझं गाव की आता आपल्या भावाला तिकीट भेटतं की नाही भेटतं, आपला माणूस काय करतो. म्हणजे कोणी कुठं गेलेलं नाही, कोण्या पक्षाचा फॉर्म भरायला गेलं नाही. 1-2 सोडले, ते ज्यांना आपण पाडले सरपंचाच्या निवडणुकीला, ते 1-2 सोडले, तर बिलकुल कुठं नाही. गाव एक संघ आहे. आणि गाव मागच्या वेळी माझ्यासाठी फिरलं पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये. यावेळी गावातले लोक येऊन सांगतात की जरांगे पाटलांनी जर सांगितलं तर आपण निवडून येतो ना, आपल्याला फॉर्म टाकायचा आहे. नाही जरांगे पाटलांनी नाही सांगितलं तर आपण थांबून घेऊ. म्हटलं तुमच्या मनावर, तुम्ही म्हटलं लढायचं तर लढू. तुम्ही म्हटलं माझ्याकडे कार्यकर्ते नाही ना, कार्यकर्त्याला पैसे द्यावं लागतं, मटण भाजी दारू बिरू हॉटेल बिटेल लागतं, सगळ्या गोष्टी आपल्याकडे नाही आहे. ते गाव माझं, गावाचे कामं हे केल्यामुळं गाव प्रभावित आहे. आणि पूर्ण गावातील नागरिक मोटरसायकलवर पूर्ण तालुक्यामध्ये फिरणार आहे, माझ्यासाठी प्लस पॉईंट आहे. म्हणून मी हा मतदारसंघ निवडला आहे. आता फुलंब्री मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर सध्याचे जे आमदार होते, समजा हरिभाऊ बागडे साहेब यांचं आता राजस्थानला राज्यपालपदी निवड झालेली आहे. तर त्यांच्या जागी आता अनुराधा चव्हाण यांना तिकीट देण्यात आलं. आणि दुसरं काँग्रेसकडून विलास आवताडे साहेब यांना तिकीट मिळालेलं आहे. हे 2 प्रतिस्पर्धक दोघेही नवीनच पहिल्यांदाच विधानसभा लढवत आहे त्या मतदारसंघामध्ये. कारण कल्याण काळे साहेब जे याआधी फुलंब्री मतदारसंघात लढायचे विधानसभा, ते आता खासदार आहेत. खासदार झाल्यामुळे त्यांची जागा आता रिक्त झाली. तर दोन्ही नवीन कॅन्डिडेट आज तुमच्या समोर उभा असणार आहेत. दोघेही नवीन असल्यामुळे तुम्हाला हे इलेक्शन थोडंसं सोपं होईल का? नाही, नवीन असल्यामुळं सोपं होणार नाही. आता हे दोघंही नवीन आहे, हे दोघंही एकमेकांमध्ये पैशाची लढाई खेळणार आहे. तू जास्त ओततो का मी जास्त ओततो, हे पैसा ओतणार आहे मतदारसंघामध्ये. मात्र या दोघांकडे ध्येय धोरणं नाही. मुळात एक उमेदवार आहे ज्यांचं वय जवळपास 65-70 वर्षापर्यंत आता असेल, आणि दुसऱ्या उमेदवार आहे ज्या महिला आहेत, ज्यांना ध्येय धोरणच नाही आहे. मुळात काय काम करायचं, कसं करायचं, ग्राउंड लेवलला कसं काम असतं. कारण हे फुलामध्ये आहेत, एक फुलामध्ये आहेत, एक पंजामध्ये आहे. यांना शेतकऱ्याच्या हातावरचे फोटो दिसणार नाहीत ना. नांगरायचं, वखरायचं, पेरायचं, फवारणी करायचं, ते पिकवायचं, बाजारात विकायचं, हे यांना माहीत नाही आहे. म्हणून ही लढाई माझ्यासाठी सोपी जाणार आहे. मला माहिती आहे, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, मला माहिती आहे नागर कसा चालतं,
मला माहिती आहे पेरायचं कसं, उगवायचं कसं, पिकवायचं कसं, बाजारात नेऊन विकायचं कसं आणि त्याने पोट कसं भरायचं. सामान्य माणसाचं पोट भरतं कसं हे मला चांगलं माहिती आहे, दोघांनाही माहीत नाही आहे. हे पैशाची लढाई खेळणार आहे आणि मी माझ्या हक्काची लढाई खेळणार आहे, म्हणून नक्कीच विजय आपला सोपा असणार आहे. महाराष्ट्रात अनेक घोटाळे झाले, त्यापैकीच एक सर्वात गाजलेला घोटाळा म्हणजे अजितदादांचा 70,000 कोटींचा सिंचन घोटाळा. याच घोटाळ्यामध्ये अनुराधा चव्हाण यांच्या पतींचं नाव घेतलं गेलं होतं. आज त्याच उमेदवार आहेत. तर मग पक्ष अशा जो भाजप इतके दिवस अजितदादांवरती आरोप करत होता, आज तो त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांच्या त्या घोटाळ्यामध्ये ज्यांची नावं होती त्यापैकीच एकाला ते उमेदवारी त्यांच्याच महायुतीतून मिळतीये. हे बघा, मी अगोदरच बोललो की ही पैशाची लढाई होणार आहे. आता पैशाची लढाई होणार आहे, हे जास्त पैसा होतो का ते जास्त पैसा होतो अशी लढाई होणार आहे. मग इथं आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे, हा पैसा येतो कुठून? हा पण तर प्रश्न पाहिजे ना. हा पैसा येतो कुठून? एवढाली गडगंज संपत्ती 100 कोटी, 150 कोटी, 500 कोटी आणता कुठून हे? ते सिल्लोडचे आमदार सांगतात, मी सायकलवर केळं विकत होतो. सायकलवर केळं विकता 10 वर्षात 25 वर्षात 10,000 कोटीची संपत्ती आली कुठून? कुठून एवढा पैसा कमवला यांनी? हे जनतेचा पैसा आहे. जनतेच्या कामासाठी आलेला पैसा, विकास कामासाठी आलेला पैसा, शिक्षणासाठी आलेला पैसा, कारखान्यासाठी, उद्योगधंद्यासाठी, MIDCसाठी आलेला पैसा, इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आलेला पैसा, शाळेच्या इमारतीसाठी, विद्यापीठासाठी आलेला पैसा, हा सगळा पैसा टक्केवारी करून वाटप करण्यात येतं, टेंडर काढण्यात येतं आणि सगळे मिळून हे वाटून खातात. मग यासाठी हे टक्केवारी घेणाऱ्या कॉन्ट्रॅक्टदार लोकांनाच हे मोठं करतात. म्हणजे राजकारणात आलं म्हणजे कॉन्ट्रॅक्टदार एक पद्धत आहे की कॉन्ट्रॅक्ट पण घ्यायचा, काम पण करायचं आणि राजकारण पण करायचं. यांनी राजकारणाला कॉन्ट्रॅक्ट करून टाकलेला आहे राजकारणाचा. म्हणून राजकारणाला कॉन्ट्रॅक्ट न करता राजकारण हे समाजकारणाचं माध्यम आहे, त्याला समाजकारणच ठेवावं. आणि म्हणून एक शेतकऱ्याचं पोरगं या दोघांनाही चॅलेंज करणार आहे आणि जनतेच्या आशीर्वादानं या ठिकाणी जनतेसमोर प्रश्न मांडणार आहे की कोण तुमच्यासाठी भांडू शकतो, कोण तुमचा आवाज त्या विधानमंडळामध्ये गाजवू शकतो, तुमचे प्रश्न त्या ठिकाणी मांडू शकतो, त्यालाच तुम्ही संधी द्या, हे आम्ही जनतेसमोर जाऊन सांगणार आहे. या निवडणुकीला सामोरे जाताना सध्याची सिच्युएशन बघता बेरोजगारी हा एक खूप मोठा इश्यू आहे. तर जर तुम्ही निवडून आलात तर तुम्ही बेरोजगारी या विषयावरती तुमचं काय विजन आहे? हे बघा, तालुक्यामध्ये मागच्या 20 वर्षामध्ये 10 वर्ष भाजपची सत्ता होती, 10 वर्ष काँग्रेसची सत्ता होती. एकही नवीन मॉडेल आलेलं नाही. साधं बसस्टॉप असतं तालुक्याचं, आमच्या बसस्टॉप असतं, ते बसस्टॉप पावसामध्ये तिथं उभं राहायला जागा नसते. लघवीला जाता सगळं कचरा पडलेला असतो, सगळा वास येतो. म्हणजे दूरदृष्टी माणसाची शिक्षणावरून समजते. माझ्या तिकडं मी एक शौचालय बांधलं तर माझ्या घरात हॉलला मी जी फरची बसवली तीच माझ्या गावातल्या शौचालयाला बसवली. मला माहिती आहे, माझं गाव, मी ज्यावेळी पुण्यात शिकत होतो त्यावेळी असं मॉल, असं शौचालय, असं वॉशरूम बघून मलाही वाटायचं की गावासाठी आपण काहीतरी करावं. ते मी गावात केलं आहे. गावकऱ्यांनी संधी दिली म्हणून गावासाठी केलं. आता तालुक्यातील लोकांनी संधी दिली तर तालुक्यामध्ये कारखाना असेल, देवगिरी कारखाना बंद पडू नये. भूखंडावरनं दोन्ही आमदार भांडत होते, भूखंडाचे तुकडे त्यांनी खाल्ले, मात्र कारखाना त्यांच्याकडनं पुन्हा सुरू झाला नाही. MIDC असेल, एकही MIDC नाही. उद्योगधंदे निर्माण करण्याचं एकही क्षेत्र तालुक्यामध्ये नाही. रस्ते व्यवस्थित नाही. आज गावागावामध्ये जायला शिवरस्ते व्यवस्थित नाही. आज गावामध्ये तलाठी असेल, तहसीलदार असेल, या ठिकाणी BDO असतील, अधिकाऱ्यांवर कुठल्याही राजकीय पुढाऱ्याचा वचक राहिलेला नाही. आणि म्हणून सामान्याचे कामं करण्यासाठी आपण पूर्ण ताकदीनिशी जनतेमध्ये जाणार आहे, जनतेला सांगणार आहे की शेतकऱ्याचा मुलगा आहे, आपण एवढ्या वेळी पाठिंबा द्यावा, अशी विनंती करून जनतेचं या ठिकाणी आम्ही समोर नतमस्तक होणार आहे. शेतकऱ्यांविषयी आपण बोललो, या व्यतिरिक्त तरुण मंडळी जे असतील, छोटे छोटे उद्योगधंदे करणारे जे मंडळी असतील किंवा महिला मंडळी असतील, या सगळ्यांबद्दल तुमचं काय विजन राहील? हे बघा, फुलंब्री तालुक्यामध्ये दरवेळी दुष्काळाच्या झळा तालुक्याला सोसाव्या लागतात. तर आपल्या पैठणच्या धरणाचं पाणी कुठंतरी फुलंब्रीपर्यंत यावं, ते पाटबंधारे व्हावे, प्रत्येक शेताच्या बांधापर्यंत पाणी जावं आणि त्या जमिनीतून सुपीक काहीतरी पीक निघावं. आमच्या कापसाला भाव नाही, आमच्या मक्याला भाव नाही आणि कपड्याला तुमचा भाव आहे. आमच्या सोयाबीनला भाव नाही आणि तेलाला तुमचा भाव आहे. असा अन्याय आमच्यासोबत होतं आहे. हे शेतकऱ्याचे प्रश्न त्या विधिमंडळात मांडणं, MIDC उभं करणं, उद्योगधंदे उभे करणं, मोठमोठाले विद्यापीठ कॉलेज उभे करणं, तालुक्यासाठी एक विकासाचा मॉडेल तयार करणं, ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहे. 20 वर्ष झाले तालुक्यामध्ये एकही शिक्षणाविषयी, आरोग्याविषयीची बिल्डिंग नाही आहे. आरोग्य व्यवस्था व्यवस्थित नाही आहे, शिक्षण व्यवस्था व्यवस्थित नाही आहे,
मुलांचं भविष्य अंधारामध्ये आहे. आणि म्हणून शिक्षण व्यवस्था अगोदर मजबूत व्हावी, आरोग्य व्यवस्था मजबूत व्हावी, कारखाने उद्योगधंदे उभे राहावे, MIDC उभे राहाव्यात, तालुक्याला पाणी मिळावं, यासाठी आम्ही काम करणार आहोत. ध्येयधोरणं तयार करणार आहोत. जसं गावचं मॉडेल तयार केलं तसं तालुक्याचं मॉडेल तयार करणार आहोत आणि ते विधिमंडळात त्यासाठी वाढणार आहोत. आता उद्या किंवा परवा जरांगे पाटलांकडून त्यांच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. कोणत्या कोणत्या मतदारसंघामध्ये उमेदवार दिले तेही कळेल आणि कोणाकोणाला सपोर्ट करायचा आहे तेही कळेल. जर तुमचं यदाकदाचित जर फुलंब्री मतदारसंघामध्ये तुम्हाला फॉर्म मागे घेण्याचा आदेश आला तर तुमची काय प्रतिक्रिया ते राहील? मागे घेऊन टाकेल फॉर्म मागे घेण्याचा आदेश आला तर मागे घेऊन टाकेल. कारण निवडणुका भरपूर आहे, अजून बऱ्याच निवडणुका येतील जातील. दुःख फक्त या गोष्टीचं राहील की समाजासाठी आपण लढतो आहोत तर समाजासाठी आपण त्यागसुद्धा तेवढाच करायचा आहे. पण अशा कोणाच्या हातात नेतृत्व ते जाता कामा नये. 10 वर्ष काँग्रेसनं खाल्लं, 10 वर्ष भाजपनं खाल्लं. माझी 4 वर्षापासून मी लढतोय. माझी अशी आता मुळीच इच्छा नाही. फुलंब्रीच्या लोकांना पुन्हा अंधारात ढकलण्याची इच्छा नाही आहे. त्यांच्या डोळ्याचे अश्रू पुसण्यासाठी कुठेतरी आम्ही सज्ज झालेलो आहे. त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी, त्यांच्या प्रत्येक संकटावर वार करण्यासाठी आम्ही तयार झालेलो आहे. फुलंब्रीच्या लोकांना, मतदारांना पुन्हा अंधारामध्ये डोकावण्याचं काम या ठिकाणी होता कामा नये. म्हणून आम्ही दादांना विनंती करणार आहे की एवढ्या वेळी फुलंब्रीची उमेदवारी या ठिकाणी देण्यात यावी, आम्हाला लढण्याची संधी देण्यात यावी. मरेपर्यंत तुम्ही आवाज द्याल त्या ठिकाणी आम्ही तुमच्या सोबत आहोत. नाही जरी दिली, मागं जरी घ्यायला सांगितलं तरीसुद्धा आम्ही त्यात मान्य आहोत. मात्र उमेदवार कुठेतरी चांगला शोधावा लागेल. पैसे खाणारा नको, कॉन्ट्रॅक्टशिप करणारा नको. आता जे जे उमेदवार जरांगे पाटील देणार आहेत त्यांचा प्रचार करणं हा पण एक समाजापुढे खूप मोठा टास्क असणार आहे. तसं पाटील बोलतात की प्रचाराची गरज नाही, प्रत्येकाला घराघरापर्यंत जाऊन प्रत्येक माणूस, मराठा समाज प्रत्येक घरात जाऊन ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगेल. पण जरांगे पाटील स्वतः तर असतीलच या सगळ्या प्रचारामध्ये, पण त्यांच्यानंतर जर कोणता चेहरा जर डोळ्यासमोर येत असेल तर तो तुमचा येतो. तर तुम्ही या सगळ्या याच्यामध्ये स्टार प्रचारक राहू शकता का? नक्कीच दादांनी जबाबदारी दिली तर आपण तालुक्याचं नाही तर पूर्ण महाराष्ट्रासाठी आपण काम करू. नक्कीच दादाच्या प्रत्येक पावलाच्या पावलावर पाय ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करू. दादांनी दिलेला प्रत्येक आदेश पाळण्याचा आम्ही प्रयत्न करू. फक्त समाज म्हणून नाही, पण एक गरीब घरातील तरुण पूर्ण सरकारला वेठणीवर आणून आपल्या पायाशी नतमस्तक करतो, ही धमक त्या व्यक्तीमध्ये हे मानावं लागेल. आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवायला नक्कीच काही वावगा असणार नाही. कारण ते गोरगरीब शेतकऱ्यांसाठी लढत आहेत, कष्टकऱ्यांसाठी लढत आहेत, समाजासाठी लढत आहेत. म्हणून त्यांनी दिला तो आदेश आम्हाला मान्य राहील. महाराष्ट्रावर फिरायचं जरी काम पडलं तर आम्ही फिरू. जर आरक्षण मिळालं तर त्यानंतर काय भूमिका असेल, समाजासाठी काय भूमिका असेल आरक्षण मिळाल्यानंतर, आणि राजकीय काय भूमिका असेल? हे बघा, समाज राजकारण म्हणून एकत्र आलेला नाही आहे मुळात, की आम्हाला राजकारण करायचं आहे, आम्हाला आमदार खासदार नाविलाजानं आता हे करावं लागतं कारण आरक्षण मिळालं नाही. जर दिला असतं आरक्षण, जर मागण्या मान्य केल्या असता तर इथपर्यंत गोष्ट आली नसती. पण आता पर्याय समाजासमोर नाही आहे, म्हणून या ठिकाणी उमेदवार आपण उभे करतो. याच्यातून एक होणार आहे, गोरगरीब कष्टकरी समाजातील 18 पगड जातीतील मुलं या संघर्षातून, या चळवळीतून वर येतील. ते त्या ठिकाणी जाऊन आरक्षण तर मिळवतीलच, पण इतर जे प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या हमीभावाचे प्रश्न आहे, शिक्षणाचे प्रश्न आहे, आरोग्याचे प्रश्न आहे, सुशिक्षित पोरं जर का त्या ठिकाणी त्या विधानसभेमध्ये गेले तर या सर्व प्रश्नावर ते बोलतील, काहीतरी बदल होईल. खोके सरकार असेल किंवा इतर आघाडी असेल, या सगळ्यांपासून काहीतरी वेगळी महाराष्ट्राची इमेज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. आणि त्या विचारांचे तरुण जर त्या ठिकाणी गेले तर नक्कीच महाराष्ट्राचं चित्र बदलायला वेळ लागणार नाही. म्हणून आरक्षणापुरतं या लढ्याकडे न बघता एक मोठी चळवळ आहे, महाराष्ट्र घडवणारी, महाराष्ट्र बदलणारी ही चळवळ आहे. अशा या चळवळीकडे आपण बघायला पाहिजे आणि आपण या सामान्य घरातील तरुणाला पाठिंबा द्यायला पाहिजे. आणि नंतरचा जो निर्णय आहे तर दिसेलच ना समोर काय भूमिका दादा घेत आहेत. वारंवार समाजासमोर आपली भूमिका स्पष्ट करत ते आलेले आहे, त्यांनी काहीही लपवून ठेवलेलं नाही. म्हणून नक्कीच वेळोवेळी आपल्याला ते मार्गदर्शन करत राहतील, काय करायचं कसं करायचं. मला दादांचं अजून एक स्टेटमेंट आठवतं जे त्यांनी लाईव्हमध्ये दिलं होतं. मी उमेदवार देतो, उद्या त्याने काम नाही केलं तर तुमच्यासाठी मी बसलोय ना, मी बरोबर वठणीवर आणतो त्यांना. नक्कीच मी मगाशी आपण चर्चा करताना बोललो, हा दबाव राहू शकतो का? नक्कीच नक्कीच नक्कीच. मागच्या
वेळी चर्चा करताना बोललो की आमदार कशासाठी व्हायचे तुम्हाला? हां. तुम्हाला परत गाडीत फिरायसाठी, लाल दिव्याच्या गाडीत फिरायसाठी, ऐशोआराम बंगल्यात राहण्यासाठी आमदार व्हायचं आहे का? आमदार होणं म्हणजे त्या जळत्या खुर्चीवर बसणं. आज गावातील प्रश्न सोडवत असताना तुम्हाला खोटं सांगणार नाही, कधी कधी मला जेवायला वेळ मिळत नाही. कधी कधी मी रात्री 2ला झोपतो तर सकाळी मला 9ला उठावं लागतं, लोक बाहेर उभे असतात. म्हणजे स्वतःच्या शेतामध्ये मला झालं 1.5 वर्ष मी गेलो नाही, सरपंच झाल्यापासून पाय ठेवला नाही. 24 तास समाजामध्ये या समाजाचे कामं करतोय. मग एक सरपंच असताना एवढं काम करावं लागतंय, तर आमदार झाल्यावर तर पुऱ्या तालुक्याचं काम करायचं ना. मला आश्चर्य याच गोष्टीचं वाटतं. एवढी मागणी करताय, एवढं मला करा, मला नेमकं तुम्हाला आमदार व्हायचं कशासाठी आहे? मग जनता एवढी भोळी आहे का की तुम्ही एखादा नोकरी लागल्यासारखं पैसे द्या, पॉकेट द्या, नोकरीला लागा, 5 वर्ष आयएशी करा, 5 वर्ष पैसे कमवा. आणि आतापर्यंत हेच झालं आहे. या लोकांनी पदावर गेल्यानंतर स्वतःचे पोटं भरले, स्वतःच्या लेकराबाळांना मोठं केलं, गरिबांचे जनतेचे विकासासाठी आलेले पैसे लुटले. मग आता ही चळवळीमधून काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे ना. जसं मागून आलं आहे तसं व्हायला नको, काहीतरी बदल हवा आहे ना. म्हणून आमदार कशासाठी व्हायचं आहे? तर काम करण्यासाठी व्हायचं आहे. मग तुम्ही जर का कामं केलं नाही तर तुम्हाला मी बगल भेटावं असं दादाचं म्हणणं आहे की जर तुम्ही काम केलं नाही तर तुमच्याकडं मी बघतो कसं तुम्ही काम करत नाही. कारण आमदार तुम्हाला या 6 कोटी समाजाचं नव्हे तर महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक 18 पगड जातीच्या जनतेचं कामं करण्यासाठी व्हायचं आहे. आणि ती तुमची तयारी पाहिजे, मानसिक तयारी पाहिजे, तरच तुम्ही उमेदवारी घ्या, तरच तुम्ही लढा. नसता मनस्ताप करून घेऊ नका. तुम्ही म्हणसाल मी आमदार होईल आणि मस्त मुंबईला बंगला घेईल आणि मस्त बीचवर तिकडं राहू देणार नाही आम्ही तुम्हाला. मी जरी उभं राहिलं नाही, पण माझ्या समाजाच्या कामासाठी जर तुम्ही दगाफटका केला तर तुमचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे आधीच चेतावणी देतोय. कारण आमदार होणं म्हणजे स्वतःचं घर भरणं नव्हे तर समाजासाठी काम करणं. यासाठी दादांची पण हीच चेतावणी आहे. नंतर झाल्यावर मी बघतो ते कसे ऐकत नाही, तर असा विषय. आमच्या चॅनलच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जाताना तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून मतदारांना काही आवाहन करायचं आहे का? हे बघा, मतदार बंधू भगिनींना, मायबाप जनतेला एवढंच सांगेल की ही निवडणूक जी आहे ती मागच्या निवडणुकीसारखी नाही. तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल घडावा, तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन यावं, यासाठीची ही निवडणूक आहे. हे बघा, कुठला आमदार, खासदार, मंत्री, संत्री, पुढारी तुमचं आयुष्य बदलू शकत नाही, तर तुमच्या लेकरानं घेतलेलं शिक्षण तुमचं आयुष्य बदलू शकतं. तुमच्या पिढ्या बदलण्याची ताकद त्या शिक्षणात आहे. आणि म्हणून यावेळी सुशिक्षित उमेदवार जे शिक्षणावर बोलता आहेत, जे आरोग्यावर बोलत आहेत, जे शिक्षण व्यवस्थावर बोलत आहेत, जे सुशिक्षित आहेत, ज्यांना शिक्षण समजतं, ज्यांना शिक्षणाचे ध्येयधोरणं करता येतात, अशा निवडणुकीच्या उमेदवाराच्या पाठीमागं तुम्ही उभं राहा. गरिबीतून आलेल्या सन्माननीय मनोजदादा यांनी दिलेल्या प्रत्येक गरीब उमेदवाराला आपल्याला त्या विधानसभेमध्ये पाठवायचं आहे आणि मग आपली गरिबी हटवण्यासाठी ते काम करतील, अशीच कुठेतरी या ठिकाणी अपेक्षा आहे. म्हणून पूर्ण जनतेला हात जोडून विनंती करतो की हा लढा सर्व जाती धर्मांनी एकत्र येऊन लढा आणि महाराष्ट्रामध्ये बदल घडवून दाखवा. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या चॅनलला देखील खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपल्या महत्त्वाच्या ज्या घटना आहेत आपण या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मांडण्याची संधी दिली. आपले मी खूप आभार मानतो. आमच्या या चॅनलला तुम्ही एवढा वेळ दिला आणि येत्या निवडणुकीमध्ये सकल मराठा समाज जो उमेदवार देणार आहेत त्या सर्वांचाच विजय हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना आणि तुमची प्रतिक्रिया काय आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.